नमस्कार मित्रांनो, मी आपला नाथसेवक आदित्य. आज मी आळंदीला आलो होतो माऊलींच्या दर्शनाला. त्यावेळेस आपल्याला एक दादा भेटले इथं, ज्यांनी मला गंध लावला. दादा, आपलं नाव काय? गजानन डोंगरे. कुठून आले दादा आपण? मी नाशिकहून आलो मग. नाशिकवरून. माऊलींच्या ठिकाणी माऊलींनी नाही, तसं चांगलंच केलेलं आहे, तसं काही वाईट केलेलं नाही. पण हे असे लोक सुट्ट्याचा रात्रीनं इथं लोक जातात. मग दररोज आता मी गंध लावतो. हा गंध अष्टगंध लावतो, ठीक आहे, माऊली लावलाय आता. ते सगळं लावतो. मी BSc केलेली आहे. आता मी दररोज सकाळी लोक सांगतात माझी बॅग गेली, माझा मोबाईल गेला, इथं संरक्षणच नाही. तर आता हे लोक गरीब लोक येतात कामाधंद्यावर, इथे घाटावर झोपतात. त्याचं दुसरं काहीच नाही सांगण्यासारखं. बाकी सगळी व्यवस्था आहे, साफसफाई, सगळं काही टेन्शन नाही तुला. तुम्हाला कसं वाटतं माऊलींकडे येऊन? काय वाटतं तुम्हाला? आनंद होतो, सेवा होते मस्त, काय टेन्शन नाही. बाकी दुसरं काहीच नाही. आता हे आंघोळी लोक करतात ना, माझं पण लक्ष असते बॅगा बिगा यांचं. आंघोळी करत थांबा माऊली. इंद्रायणी सांगे कथा योगियांची, जगता हो सावली ज्ञानेश्वर माऊली.